महाराष्ट्रामध्ये एकीकडे या संपाचा फटका जाणवतोय, मात्र कोल्हापूरमध्ये परिस्थिती काहीशी वेगळी होती। असं असताना सुद्धा आता कोल्हापुरातील माल वाहतूक करणारे ड्रायव्हर अजून सुद्धा संपात सहभागी असल्याचं कळतंय। बेमुदत संपामध्ये सहभागी असलेले ड्रायव्हर रेल्वे यार्ड या परिसरामध्ये जमलेले आहेत। 100हून अधिक ट्रक रेल्वे यार्ड परिसरामध्ये थांबून आहेत। काही संघटनांनी संपावर तोडगा काढलाय, मात्र अनेक ड्रायव्हर्सना तोडगा हा अमान्य आहे आणि म्हणूनच अजून सुद्धा कोल्हापूरमधील हे ड्रायव्हर्स संपामध्ये सहभागी आहेत। केंद्र सरकारने वाहतूक कायद्यामध्ये जाचक अटी लागू केल्यामुळे आता ट्रक चालक वाहतूकदार संतप्त बनलेले आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कोल्हापुरातलं हे मार्केट यार्ड परिसरातलं रेल्वेतून जो माल येतो तो या ठिकाणी उतरवला जातो आणि या ठिकाणाहून पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा माल मोठ्या प्रमाणामध्ये याची वाहतूक करण्यात येते। मात्र आज सकाळपासून या वाहतूक कायद्याच्या विरोधामध्ये वाहतूकदार, ट्रक चालक, मालक हे सर्व आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या परिसरामध्ये हे सर्व जे ट्रक थांबून राहिलेले आहेत हे या परिसरातून कुठल्याही परिस्थितीत हटवणार नाही अशी भूमिका सर्व वाहतूकदारांनी घेतलेली आहे। साधारण या मार्केट यार्ड परिसरात साधारण 100हून अधिक ट्रक या परिसरात उभे करण्यात आलेले आहेत आणि देशभरामध्ये वाहतूकदारांचा जो संप चालू आहे याला पाठिंबा दर्शवत हे सर्व वाहतूकदार असतील, ट्रक चालक, आणि त्याचे क्लीनर जे असतील हे सर्व आता एकत्र झालेले आहेत आणि हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी या परिसरात हे ट्रक थांबवलेले आहेत। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।